सामान्य नागरिकांवरती गुन्हेगारांकडून जर गोळीबार होत असेल, कोयत्यांनी हल्ला होत असेल, तर अशी परिस्थिती पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न उपस्थित करते आहे. पुण्यातील कोथरूड भागामध्ये निलेश घायवळ टोळीतील गुंडांकडून ज्यांचा काहीही संबंध नाही अशा नागरिकांवरती हल्ले करण्यात आलेत. नक्की घटना काय आहे हे पोलिसांकडून आपण जाणून घेऊया. त्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम आहेत. सर, आधी घटना सांगा, नक्की काय प्रकार आहे आणि यातील जे व्हिक्टिम्स आहेत तर त्यांचा काही संबंध होता या गुन्हेगारांशी किंवा गुन्हेगारी विश्वाशी? या विक्टिमचा ह्या जे आरोपी आहेत त्यांचा काही संबंध नाही, त्यांची पूर्वीची काही दुश्मनी किंवा इन्मिटी काही नाही आहे. घटना अशी झालेली की काल संध्याकाळी 11:30 वाजच्या दरम्यान यातील जी जखमी आहे प्रकाश धुमाळ जो आहे हा ब्ल्यू चेक कंपनी या ठिकाणी तो कोथरूडमध्येच काम करतो. तो राहणारा मूळचा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे. तो आणि त्याचे काही साथीदार खेड शिवपूरला काही कंपनीची पार्टी किंवा काही सक्सेस साजरे करण्यासाठी डिनरसाठी गेले होते पार्टीसाठी. त्यानंतर ते वापस येत असताना त्यांच्यातलाच एक मित्र जो आहे तो जे मोठेश्वर भागात ही घटना घडली कोथरूडमध्ये त्या ठिकाणी तो त्यांना ड्रॉप करून त्या ठिकाणी ते थांबले होते त्या रस्त्यावरती. त्या दरम्यान याच्यातले आरोपी जे आहेत मागून एक मोटरसायकलवरती त्या ठिकाणी आले आणि ते त्याच भागात राहणार होते, मोठेश्वर भागात राहणार होते. त्या ठिकाणी त्यांची बाचाबाची झाली आणि आम्हीच या ठिकाणचे आहोत, तुम्ही इथं कशाला थांबलेत, याच्यावरून त्यांनी याचे जो एक आरोपी आहे त्यांनी त्याच्याकडचे जे वेपन आहे, हां आम्ही ज्या ठिकाणचे बाई आहोत, तुम्ही या ठिकाणी कशाला थांबले म्हणून त्या ठिकाणी त्या धुमाळवरती त्या कुंबरेंनी त्याच्या स्वतःच्या पिस्टलमधून फायर केलेलं आहे. केल्यानंतर ते पळून गेलेले आहेत आणि याचे जखमी आहेत त्यानंतर बाकी सगळे पळून गेले. त्या ठिकाणी एका गल्लीमध्ये ते लपले. या ठिकाणी माहिती कळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ यातले जे जखमी आहे त्याला सह्याद्रीला ॲडमिट केलेलं आहे. ही इज आउट ऑफ डेंजर नाव. ही घटना झाल्यानंतर लगेच 10 ते 15 मिनिटांनीच हे सागर कॉलनीमध्ये वैभव साठे हा एक तरुण आहे, त्याच्याशी सुद्धा या आरोपींचा त्या ठिकाणी वाद झाला आणि त्या ठिकाणी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तोही घटनाच्या संदर्भामध्ये यांचं काही पर्सनली पूर्वीची इन्मिटी किंवा वाद होता असं काही दिसून येत नाही. परंतु या ठिकाणी हे जे आरोपी आहेत हे या ठिकाणचे आहेत, राहणारे आहेत. या ठिकाणी त्यांचे पूर्वीचे गुन्हेगारीचा रेकॉर्ड पण आहे. या ठिकाणी एक निलेश घायवळ टोळीच्या संदर्भात हे त्यातल्या टोळीचेच हे सर्व मेंबर्स आहेत आणि पूर्वी पण यांच्यावरती काही गुन्हे किंवा गुन्हेगारीचा रेकॉर्ड यांच्यावरती आहे. त्याच ह्याच्यातून ही घटना प्राथमिकदृष्ट्या झाली असं आपल्याला म्हणता येईल. सर, आता जे आरोपी निष्पन्न झालेले त्यांची नावं सांगा आणि यापैकी कोणत्या आरोपींवरती आधीचे गुन्हे आहेत, कशा स्वरूपाचे गुन्हे आहेत? याच्यामध्ये एक मयूर कुंबरे आहे, रोहित आखाडे, गणेश राऊत आहे, मोंटी व्यास आणि बाकीचे पण चांदलेकर हे आरोपी आहेत. आणि याच्यामध्ये अजून सुद्धा काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. यांच्या पूर्वीचे यांच्यावरती काही 307 आहेत, राईटचे गुन्हे आहेत किंवा मारामारीचे गुन्हे आहेत. काही यांच्यावरती पूर्वी एक 2021मध्ये कुंबरेवरती MCOC पण कारवाई केलेल्या आहेत. आणि त्यानंतर जेव्हा ते सुटले त्याच्यावरती ज्या प्रतिबंधक कारवाया ह्या सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. परंतु काल या ठिकाणी जी घटना झालेली आहे ही घटनेतला जो जखमी आहे त्यांचं हे ज्या आरोपींचं आहे काहीच तसा नाही. हीच खूप गंभीर बाब आहे की एक सामान्य नागरिक पुण्यामध्ये रस्त्यावरती उभा आहे आणि त्याच्यावरती जर असा हल्ला होत असेल तर हे खूप गंभीर प्रश्न निर्माण करतात. पहिला प्रश्न की या आरोपींकडं ही हत्यारं, ही पिस्तुलं आली कुठून, तर हे म्हणजे कसं काय त्यांच्याकडे येतं हे सगळं? नाही, याच्यामध्ये काही नक्सस जरूर आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ज्यांना आता ही इंजोर्ड झालेले त्यांचा काही संबंध नाही, इनोसंट आहेत. परंतु ह्या घटनेसंदर्भामध्ये जे काही आपल्याला कारवाई पोलीस याच्यामध्ये करता येईल ते सर्व जे कठोरातली कठोर जी कारवाई आहे ते पोलीस नक्की याच्यामध्ये इनिशिएट करेल, याच्यात नो डाऊट आहे. याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न आहे की आपण आत्ता ज्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये बसून हा इंटरव्ह्यू करतो आहोत तिथून अगदी 200 ते 250 मीटर अंतरावरती, म्हणजे चालत मी काही वेळापूर्वी जाऊन दाखवलं, अगदी 1.5 मिनिटांमध्ये मी या पोलीस स्टेशनपासून घटनेच्या ठिकाणी पोहोचलो. पहिला प्रश्न सर की इतक्या जवळ पोलीस स्टेशनच्या या गुंडांना जर जरब नसेल तर मग कुठेतरी चुकतंय असं वाटतंय का? म्हणजे मी वैयक्तिक विचारत नाहीये, पण जरब ह्या गुंडांवरती राहिलाय का? आपण जिथं बसलेलो होतो तिथून अगदी जवळच आहे ही जी घटना घडली. पुलटीच्या मागेच एक 200-300 मीटर अंतरावरती घटना, म्हणजे तेवढा डिस्टन्स आहे. तर या ठिकाणी जी मला ते सांगितले हे जे आरोपी आहेत हे त्याच भागातले आहेत, म्हणजे ही जी घटना झालेली आहे घटनेचं स्थळ आहे त्याच भागातले हे आहेत. आणि 2 ग्रुप त्या भागामध्ये आहेत. एक तर
दुसरी एक आपल्याला काय गँग म्हणता येईल किंवा ही दुसरी गँग म्हणता येईल. तर त्याच भागामध्ये ते राहणार आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा ते त्या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांना हे जे जखमी आणि त्याच्या सोबतचे जे मित्र होते त्या ठिकाणी त्यांची त्या ठिकाणी बाचाबाच झाली आणि त्याच्यातून हा प्रकार घडलेला आहे. आणि जरी समजा जवळ झालेली असेल तर सुद्धा पोलिसांनी तत्काळ याच्यामध्ये जाऊन पुढची सर्व कारवाई आहे ते माझा केली आहे. प्रश्न असा आहे की पोलिसांची जी जरब आवश्यक आहे ती आहे का? कारण आता गुन्हेगारांनी काय करावा ज्याचा प्रश्न आहे, पण अगदी जवळ या ठिकाणी हा सगळा प्रकार घडतो. तिथल्या काही नागरिकांचं म्हणणं आहे की अर्धा तास तो जो व्यक्ती आहे प्रकाश धुमा नावाचा त्या ठिकाणी जीव मुठीत धरून लपून बसला होता आणि त्याच्याकडे लोकांनी तिथल्या पाणी वगैरे दिलं आणि हेच आरोपी म्हणजे आपण म्हणतात की इथून जाऊन आणखी एका दुसऱ्या व्यक्तीवरती हल्ला करतात. तर हे कायदा आणि सुव्यवस्थेचा एक गंभीर प्रश्न निर्माण करतंय सर. आणि असं आपल्याला म्हणता नाही, ही दोन घटना वेगवेगळ्या आहेत आणि हे जे आहेत आरोपी सगळे आहेत हे त्या भागातले होते आणि त्यांचा काही याच्यामधून वर्चस्वातून हा दिसतो प्रकार आहे, परंतु आणि त्या ठिकाणी त्यांची बाचाबाची पण झालेली. दुसरी जी घटना झाली हे दुसऱ्या ठिकाणी झालेली आहे, परंतु आपण जे म्हणतो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा असं आपण म्हणता, परंतु पोलिसांच्या दृष्टीने कुठलाही गुन्हेगार किंवा कुठलीही घटना ही त्याच पद्धतीने ट्रीट केली जाते ज्या कठोरात कठोर सर, मग पद्धतीने. पण हे वाढतंय तर मग काय नक्की पोलीस करतायत? म्हणजे सतत जर अशा गुन्हेगारांकडून फक्त दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून जर नागरिकांवरती म्हणजे आपण पाहिलं होतं काही महिन्यांपूर्वी कोथरूडच्याच हद्दीमध्ये एक मारणे गँगच्या काही गुंडांकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. तर आपण आता इथून पुढे तरी काय करणार आहात? हे जे काही गुंड आहेत यांच्यावरती जरब बसणं गरजेचं आहे, कारण आपापसातल्या टोळीयुद्धाच्या पुढे जाऊन आता हे नागरिकांवरती हल्ले करतायत. आता याच्यामध्ये आपण जे सांगितलं आहे याच्यामधली जी पहिली घटना आपण सांगितली त्या पूर्ण जी मारण्याची गँग आहे ती सर्व सध्या मुकामध्ये आहे, जेलमध्ये आहे. आता ह्या सुद्धा घटनेमध्ये सुद्धा जे काही आपल्याला कारवाई याच्यामध्ये जे कडक जे कलम आहेत किंवा जे ॲक्शन आहे ते पोलीस ह्याच्यामध्ये 100% घेत आहेत आणि ह्या कायदेशीर प्रक्रियेतूनच सर्वांना या ठिकाणी या आरोपींना सर्वांना जावं लागेल आणि याच्यामध्ये हे परत असे गुन्हे करणार नाहीत किंवा ह्यांची जे गँग जी म्हणतात सो कॉल्ड गँग याच्यामध्ये जे यांचे सिम्पथायझर असतील किंवा यांचे सपोर्टर असतील यांच्यावरती जरब कशी राहील या दृष्टीने पोलीस नक्कीच याच्यामध्ये पाऊल उचलतील आणि याच्यामध्ये परत हे असे गुन्हे करण्यासाठी हिंमत करणार नाही यासाठी पोलीस याच्यामध्ये ॲक्शन जरूर घेईल. धन्यवाद सर. तर पोलीस उपायुक्त आश्वासन देत आहेत की इथून पुढे असे गुन्हे होणार नाहीत यासाठी पोलीस पावलं उचलतील. पुणेकरांची हीच अपेक्षा आहे. एक सभ्य सुसंस्कृत आणि तेवढंच सुरक्षित शहर म्हणून पुण्याकडं गेली अनेक वर्ष पाहिलं जातं आहे. मात्र पुण्याची ही जी ओळख आहे ती किती वेगाने पुसली जाते आहे हे आपण गेल्या काही काळामध्ये पाहतो आहोत आणि ही जी घटना आहे ही घटना सामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी आहे. पुण्यातल्या वातावरणाबद्दल कॅमेरामन अमोल गवळे समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.